मी गेलतो 3 लाख फॉलोअर असणारे प्रतीक दादा जवरे पाटील यांना भेटायला. तर पहा मग समोर भेटले की नाही, आणि भेटले तर कुठे भेटले. बऱ्यापैकी तयारी वगैरे करून रूमच्या खाली आलो. गाडी काढून डायरेक्ट आलो पेट्रोल पंपावरती. 100चं पेट्रोल टाकून मलकापूरच्या बाहेर निघालो. नाही तर समजलं की बाहेर खूप थंडी आहे आणि त्यासाठी तोंड बांधा लागते. आणि आपलं अस्त्र शस्त्र काढून तोंड बांधून मी आलो नांदुऱ्याला. आणि नांदुऱ्यामध्ये आलेलं पहिलं काम केलं, मोठ्या मारुतीचं दर्शन घेतलं. 5 मिनिटं थांबलो आणि तिथून आम्ही गेलो प्रतीक दादाला भेटायला. दुकान बंद होती म्हणून मॅपलून आम्ही निघालो दादाच्या गावाले, कारण आम्हाला कोणत्या बी हालतीत आज दादाची भेट घ्यायचीच होती. मग गावात आलो, घरी गेलो, पण नंतर समजलं दादा घरी पण नाही आहे. पण मनात जिद्द होती की आज दादाला भेटूनच जायचं. मग काय याला त्याला विचारून दादाचा नंबर काढला आणि दादाला कॉल केला. दादा म्हणत गड्या म्हणे बाहेर आलोय आणि मला टाइम लागतो म्हणे घरी यायला. मग काय तिथं आम्ही नांदुऱ्यामध्ये आलो आणि भूक लागली म्हणून भेळ खाल्ली आणि दादाचा वेट करत बसलो. आणि डबल दादाला कॉल केला आणि म्हटलं दादा किती वेळ लागेल यायला. आणि दादा बोलले मला खूप टाइम लागतं, तुम्ही थंडीचं काही थांबू नका, तुम्ही चालले जा म्हणे, मी तिकडे आलो तर नक्की तुम्हाला भेटणार. एका गोष्टीचं खूप खराब वाटलं होतं की दादाला भेटणं झालं नाही. आणि त्याहून जास्त खुशी याची होती की दादानं आमचा कॉल रिसीव्ह केला आणि आमच्यासोबत बोलले. बरं जाऊ द्या, आमचं काय दादाचं भेटणं झालं नाही. मनात विचार केला की डबल कधी येऊ आणि डबल कधी जर आलो तर दादाला नक्की भेटून जाऊ. या आशेने आम्ही निघालो. तर चला आम्ही जातो, तोपर्यंत बारक्या वाजव रे आता.